तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या व शेतीमधील समस्या यावर नेहमीच व्हिडिओ बनवत असतो। तर नक्की आपल्या गोष्ट शेतकऱ्याची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता आपण ज्या मूळ समस्या आहेत त्या समस्येवर व्हिडिओ आजकाल बनवत आहोत। तर जी समस्या आहे की प्रत्येकजण एक म्हैस आपल्या खुट्याला ठेवते, घरचं दूध खाऊन, काही विक्री पण होते। तर अशीच ही म्हैस आहे, बघू शकता। हे शेतकरी आहेत, यांच्याकडे हे जनावर आहेत आणि शेती असल्यामुळे एक म्हैस जी की घरी दूध खाण्यासाठी आणि तिकडं गावरान गाय पण आहे। तर तिकडं बघू शकता हिचं वगार आहे, तिकडं ते कोठा एकदम साध्या पद्धतीने कमी खर्चामध्ये। तर बघू शकता सकाळचे 8 वाजले तरी आता पावसाचं असं वातावरण आहे की एकदम जसं अतिवृष्टी होईल या प्रकारचं वातावरण आहे आणि कालपासून पाऊस पडत आहे। तर ज्यावेळेस आपल्याच्यानं दिरंगाई होते, आपल्या मागे लोड असतो शेतीचा, दुसऱ्या कामाचा, त्यावेळेस आपल्याला जी म्हैस घ्यायची आहे ती गावरान पद्धतीची आणि चांगल्या अशा वातावरणात पण राहिलेली पाहिजे। तर आता हे बघू शकता सर्व बैल बाहेर आहेत, म्हैस पण बाहेरच आहे कशा प्रकारे। तर अशा प्रकारे म्हैस तुम्हाला बाजारातून विकतची घ्यावं लागणार आहे। आपण जर चांगल्या सोयीमधली म्हैस घेतली आणि आपल्या मागे पसारा असला आणि त्यावेळेस जर आपण त्या म्हशीचं संगोपन करत असाल तर अशा वातावरणात ती म्हैस टिकू शकत नाही आणि आपल्या साध्या शेडमध्ये पण टिकू शकत नाही। त्यासाठी आपल्याला चांगले शेड करावं लागणार आहे, चांगली चारा व्यवस्था करावं लागणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करावा लागणार आहे। तर आपल्याला जर शेती सांभाळत एक म्हैस आणि 2 म्हैसीपासून शेती करत उत्पन्न पण खर्च धकवण्यासाठी, महिना हात चालू राहण्यासाठी, कारण शेतकऱ्यापाशी आता हे जे कापूस आहे, दुसरं सोयाबीन उत्पन्न आहे, हे डायरेक्ट 3 ते 4 महिन्यानंतर याचा पैसा आपल्या हातात येऊ शकतो आणि सरकारचा भाव नसेल तर आपल्याला ते ठेवावं पण लागते। आणि ते ठेवण्यासाठी आपल्याला 1 आणि 2 म्हशीची निवड जर चांगली अशी केली तर आपल्याला त्यापासून भरपूर म्हणजे 5 ते 6 हजार 10 हजारपर्यंत हातात आपल्या महिन्याला पैसा खेळता राहू शकतो आणि त्यावर आपल्या काही गोष्टी होऊ शकतात आणि त्यामध्ये आपला किराणा, काही साध्या गोष्टी असतील त्या पण त्या पैशातून आपण करू शकतो आणि त्यामुळे मालाला आपल्याला हात लावायची गरज पडणार नाही। तर आता या म्हशीपासून नाही म्हणलं तरी 6,000 रुपये महिना या शेतकऱ्याला येतो, खर्च जाता। आणि ते बघू शकता तिकडं वघार पण आहे, दूर आहे आणि एकदम साध्या शेडमध्ये रात्रच्या त्या शेडमध्ये बांधतात। ते हिरवा चारा आहे, हिरवा चारा इकडं लावलेला आहे, तुम्हाला दिसत आहे, कापूस, आणि एवढ्या जनावरांचं संगोपन हे करतात। तर म्हैस बघू शकता एवढ्या वातावरणात पण कशा प्रकारे कुटार खात आहे। यांनी शेतकऱ्याकडून पाहून म्हैस आणलेली आहे, यांनी कुठून बाजारातून आणलेली नाही, गॅरंटीची म्हैस आणली। त्यामुळे या म्हशीला चांगल्या प्रकारे आपल्या खुट्यावर म्हणजे या वातावरणात ही राबलेली आहे, त्यामुळे कोणती रोगराई नाही किंवा हिला झोपड्यातच बांधावं लागते असं काही कारण नाही। आणि ढेप वगैरे पण जास्त द्यायची गरज नाही, अर्धा किलो द्यायची गरज आहे। तर अशा प्रकारे तुम्ही पण नियोजन करू शकता आणि चांगल्या प्रकारे शेतीला जोड व्यवसाय करून, आणि बघू शकता शेण पण आहे आणि शेण पण आपल्या शेतीसाठी उपयुक्त ठरू शकते। तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। आणि तुमच्याकडं जर शेती जास्त जरी असली, एका म्हशीचं संगोपन आणि म्हैस घेताना शक्यतो शेतकऱ्यापासून त्यांच्या शेतात जाऊन त्यांची चारा व्यवस्था कशी आहे हे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जास्त म्हैस आणल्यानंतर त्रास होणार नाही। कारण ती म्हैस जर चांगल्या खानपानीतली असेल तर आपल्या खुट्यावरती टिकली पाहिजे। त्यासाठी म्हैस ज्यावेळेस आपण एकलपाईचे असाल त्यावेळेस स्वतः तिथली शेतकऱ्याची सोय आणि तिथं कशा प्रकारे कोणता चारा खाते हे नक्की पाहूनच घ्या।
एवढीच मी विनंती करतो. त्यामुळे तुमचे कष्ट आणि मानसिक त्रास नक्की कमी होईल. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान जय किसान.